मित्रो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. मित्रो, हा महाराष्ट्र संतांचा वारकरी संप्रदायाचा ज्या पद्धतीने ओळखला जातो, हाच महाराष्ट्र आणखी एका कलेनं ओळखला जातो. ती कला म्हणजे तमाशा कला. अगदी फार पूर्वीपासून म्हणजे अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये तमाशा ही कला अनेक लोकांनी कलावंतांनी जोपासलेली आहे. मात्र अलीकडच्या काळात जर का बघितलं तर ही तमाशा कला कुठंतरी लुप्त होत चाललेली आपल्याला बघायला मिळते. आता आपल्या आसपास असे बरेचसेच महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे तमाशे आहेत आणि वाळवा तालुक्यामध्ये एक विनोद सम्राट प्रसिद्ध असे कलावंत होऊन गेले, ते म्हणजे आपल्या बोरगावचे असणारे विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर. आणि या तमाशाविषयी या संदर्भात विशेष चर्चा करण्यासाठी गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई बोरगावकर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आज आपण तमाशा या संदर्भात अनेक विषयांवरती अनेक प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. आणि पापाबाई बोरगावकर हे एक म्हणजे तमाशा या क्षेत्रातील एक अत्यंत उत्तुंग असं नेतृत्व आपल्याला म्हणावं लागेल. कारण तमाशा ह्या क्षेत्रामधील अभ्यासक ज्याला आपण म्हणतो, ज्या पद्धतीनं पुस्तकं लिहिणारे लेखक असतात, त्या पुस्तकांचं परीक्षण करणारे परीक्षक असतात, त्याच पद्धतीनं तमाशा लिहिणं असेल, त्यांचे वग लिहिणं असेल, नाट्य लिहिणं असेल, लेखक आणि त्याचबरोबर निरीक्षक किंवा परीक्षक आपण त्यांना म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. असे पापाबाई बोरगावकर आपल्यासोबत आहेत. पापा नमस्कार, आपलं स्वागत आहे एव्हिनमध्ये. आज आपण तमाशा या संदर्भात गप्पा मारणार आहोत आणि तमाशा या क्षेत्रामधील तुम्हाला फार अशी माहिती आहे किंवा त्याबद्दल फार म्हणजे सूक्ष्म गोष्टी तुम्ही जाणता आणि बऱ्याच वर्षापासून तुम्हाला त्याचा अभ्यास आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्ताच्या जर का पिढीमध्ये बघितलं तर तमाशा ही कला कुठंतरी लुप्त होत चालली असं चित्र या समाजासमोर दिसतंय. काय नेमकं कारण? बरोबर आहे. काय आहे, आत्ताचा रसिक पूर्वीचा तमाशा बघणारा जो रसिक होता तो पहाटे 4 वाजेपर्यंत तमाशा बघायचा. मग त्यात गण सादरीकरण किंवा गण गवळण बतावणे किंवा ह्या सगळ्याच गोष्टी वग हे बघणारा रसिक होता. पहाटेचे 3 वाजले 2 वाजले काही काही वेळेला 4-4 वाजेपर्यंत तमाशा चालायचा, ते ऐकणारा रसिक होता. आता तो रसिक राहिलेला नाही. आता रसिकांना गाणी आणि कुठं ह्याच्यावर चालणारे उडती गाणी असले झालं ते बंद करा म्हणते, गण गवळण ऐकायला असला प्रेक्षक राहिलेला नाही. ठराविक काही तमाशा फड आणि आजचं लहान जे फड आहेत पारावरच्या त्या फडांनी पारंपरिक बाज अजून जपलेला आहे, परंतु पण त्याचा प्रेक्षक एवढा काय राहिलेला नाही. तुम्ही म्हणताय की प्रेक्षक राहिला नाही, मात्र कला ही म्हणजे तमाशा कलावंत सुद्धा कुठेतरी आता लुप्त होत चाललेत किंवा कला जोपासणारे जे कलाकार आहेत ते कलाकार सुद्धा कुठेतरी आता नाहीसे होत असताना आपल्याला बघायला मिळतं. 100% आता हे जुने कलावंत होते, हे कलावंत आता राहिलेले आहेत. आता नवीन पिढीत कलाकार तयार होईल असं काही अवस्था नाही. पण जुने कलावंत आहेत त्याचे काही बाबा सरदार आहे, त्याच्या घरात एखादा सरदारगी करणारा माणूस मुलगा किंवा तयार होणारा ह्या क्षेत्राकडे येतच नाही. त्यामुळं हे कला पूर्णपणे म्हणजे बंद पडायच्या मार्गावर, म्हणजे आता ती जुनं जी म्हणणी आहे ते जे सवाल जबाब आहे ह्या गोष्टी म्हणायचे कलाकार तयारच होत नाहीत. म्हणजे का नेमकी कलाकार आता ते ऍक्सेप्ट का करत नाहीत? म्हणजे ते त्या क्षेत्रात याला आता तयारच नाहीत नवीन पिढी. आणि दुसरी, आत्ता जे सादरीकरण करावं काही फडाने तर त्याचं बघायला प्रेक्षक थांबा ना. जे तरुण वर्ग आहे तो गाणीच पाहिजेत म्हणतो. मग कुठं हजेरीचा कार्यक्रम असेल, सकाळी हजेरी म्हणजे रात्रीचा कार्यक्रम झाला, सकाळी हजेरीचा कार्यक्रम दिवसा 1-2 तास असतो, त्यावेळी मात्र वयस्कर लोक हे वग लावा, काय फारसा वग लावा, गणगवळण हे ऐकणारं प्रेक्षक राहिलेलं आहे. बाबा, तमाशाबरोबरच कला केंद्र सुद्धा आपल्या आसपास किंवा महाराष्ट्रभर चालू असतात. म्हणजे तमाशा जे कलावंत असतात तेच कलाकार कला केंद्रामध्ये सुद्धा आपली कला सादर करत असतात. मग त्यांचं त्याच्यावरती पोट भरतं का किंवा कला केंद्र हे लोकांच्या नजरेस येतं का? आता कसं आहे, कला केंद्रामधले काही कलावंत तमाशात सुद्धा असतात. तमाशा सीझन बंद झाला की पुन्हा ते कला केंद्रात बी येतात. कला केंद्र हा प्रकार कसा आहे, पूर्वीपासून त्या बंद खोलीमध्ये तो चालणारा हे लावणे. आता जे काय सर्व्हिसवाले आहेत किंवा काही पुढारी लोक आहे काय, म्हणजे ज्याला तंबूत बसून बघायला नाही हे वाटत नाही, ते जाऊन लावणे ऐकण्यासाठी म्हणून ते थिएटरमध्ये जाऊन लावणे
ऐकली जाते ती, मग त्याला बैठक म्हणतात. ते बैठक लावून एक त्याला 7-8-10 गाणी होतात. त्या गाण्याला एक 200 रुपये धरले, 300 रुपये धरले, साधारण त्या बैठकीचा दर 3000 रुपये असा असतो. मग आता एक 4000 4,500 रुपये गेलाच, मग 3000 3,500 रुपये त्या बैठकीचा दर असतो. पण आजची अवस्था काय झाली त्या कला केंद्राची सुद्धा, तिथं सुद्धा नाच गाणं किंवा लावणी, जुन्या लावणी, बैठकीची लावणी, बालेघाटी लावणी, सगनभाऊची लावणी, अण्णाभाऊ साठ्यांची लावणी, परत आणि अशा बरेच नामांकित ज्या लावणीवाल्यांच्या आहे, ह्या लावण्या ह्या कलावंतांच्याकडे ऐकायला मिळत होत्या. आज ते बंद झालेत. त्याही ठिकाणी डीजीचा वावर सुरू झाल्यामुळं ते ह्या कला सुद्धा म्हणजे लोप पावत चालल्यात. म्हणजे पूर्वी म्हणजे कला केंद्राचाच आपण जर का विचार केला तर तिथं नृत्यांगणा असते, कलाकार असतात, ढोलकी वादन असतं, किंवा जे कलाकाराला नाचण्यासाठी किंवा त्याचं नृत्य सादर करण्यासाठी पेटे असतात, किंवा म्हणजे त्या डीजे मुळे परिणाम झाला असं वाटतं. झाला म्हणजे असं झालं, आज डीजे एका रूम मध्ये ते गाणे लावायचं त्या बॉक्सवर आणि त्यात मुली नाचतात. ते बंद खोलीत नाचणं हे सुद्धा त्या महिलेच्या दृष्टीनं सुरक्षित नाही. आज डीजी यांना काही थिएटरवाल्याशी बरं वाटतोय, पण तो डीजीचा परिणाम काय, डीजीची कला टिगल असं काही नाही. आणि हे डीजी चालू झाल्यामुळं मग पेटीवाला असेल, डोलचीवाला असेल, किंवा त्यात जो असणारा सोंगाड्या असेल, ह्या लोकांनी आज उपासमारीची वेळ आलेली. आता तुमचे वडील गुलाबराव बोरगावकर प्रसिद्ध असे विनोद सम्राट होते, बरोबर, तमाशा कलावंत होते. म्हणजे आता तुमच्यासारखे कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना ते माहीत आहे. बरोबर. मात्र अनेक अशी लोक आहेत की आता समजा वाळवा तालुका धरून आपण पकडू, की काय लोकांना गुलाबराव बोरगावकर म्हणजे माहीतच नाही. हे दुर्दैव म्हणायचं का? दुर्दैव म्हणायचं म्हणजे आमच्या आज आता माझ्या मुलाला माहीत नाहीत. म्हणजे अच्छा, माझंच त्यावेळेला लग्न झालं होतं, मग माझे वडील वारले त्यावेळेला. मग संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर किंवा विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर ह्या व्यक्ती कोण आहे ते ह्या आत्ताच्या पिढीला माहीत नव्हतं. योगायोगानं आता त्या निमित्तानं ह्या लोकांनी पुन्हा आणि ह्या जुन्या कलावंतांना ज्या म्हणजे महाराष्ट्राच्या रसिकापर्यंत आणायचं काम हे त्याने केलं. मग त्यात नुसतं तमाशाच नाही, लावणीचा असेल, संगीत बारीमधल्या काही पार्ट्या असतील, ह्या सुद्धा लोकांना तिने तिथं त्या मंचावर आणून महाराष्ट्रातल्या रसिकापर्यंत पोचवलं. तमाशा हे एक रसायन वेगळंच आहे. म्हणजे आत्ताच्या ते मुलांना असेल किंवा तरुण पिढीला ते आवडत नसेल, मात्र जुनी जी पिढी होती म्हणजे तुमच्यासारख्या वयाची असेल किंवा आमच्यापेक्षा अगोदरची मोठी, मग हे तमाशा म्हणजे नेमकं काय असतं हे रसायन? म्हणजे कशा पद्धतीनं तो सुरू होतो किंवा कलावंत ते कसे सादर करतात? आता कसं आहे, तुम्ही कलापथक बघितलं तर कलापथक मध्ये नुसती गाणीच होतात. बरं, गाणी मध्ये आधी जर आलोचन करणारा असेल ते गाणी होतं. तुम्ही नाटक बघायला गेला तर ते नाटक म्हणजे नुसते नाटिकाच बघायला मिळते. अच्छा, तुम्ही पवाडा बघायला गेला पवाडा तर तिथं नुसता पवाडाच ऐकायला मिळेल. पण एक मिळ तमाशा एक कला अशी आहे की तिथं गण, गवळण, बतावणी, वगनाट्य, पवाडा आहे, त्यात ह्या सर्व सादरीकरण त्या तमाशामध्ये असते. असा कुठली कला नाही की त्यात बाबा एकच कलेवर आहे. हे सगळी कला ती म्हणजे आपल्या जीवाचं रान करून दाखवतात. तमाशाची सुरुवात नेमकी कशी होते आणि समाप्तीकडे कसा जातो? कसं असते, हे सुरुवात गणापासून होते. गण म्हटला जातो. गणात काय असतं नेमकं? गणा म्हणजे गणपतीच्या आरतीच, गणपतीच्या विनवणीच असते ना ते. की गण झाला की गण मागे गेला की पुन्हा त्या नर्तिक येतात. परत मग सोंगा हे होतो, मावशी येते. मावशीचा त्या हे जी ओळख होती नर्तिकींची म्हणजे गवळणीची, ते ओळख झाल्यानंतर पुन्हा कृष्ण येतो. मग कृष्णाचा आणि मावशीचा संवाद चालतो. हा विनोदाचा भाग आहे. मग त्यात बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना आवडणारा हा विषय तो तिथं आहे. मावशी जितकी नटखट असेल तेवढं प्रेक्षक ते आवडतं. आणि त्या कृष्णाला सुद्धा ते प्रत्येक गोष्टीला ते आडवत जाते, बोलत जाते. हा एक प्रकार होतो. हा प्रकार झाला की पुन्हा बतावणे हा प्रकार येतात. बतावणे आहे, मग त्यात झील आहे, मग पवाड आहे, पुन्हा वगनाट्य आहे. असले एवढे 4-5 प्रकारचं हे तमाशाचं कार्यक्रमचं सादरीकरण असतं. आता तमाशा हे अलीकडच्या म्हणजे नृत्य जर का बघितले तर कुठेतरी डीजे वरती
मुली नाचत असतात किंवा वेगळ्या प्रकारे तमाशा म्हणून किंवा ते सादरीकरण होत असतं. मात्र तमाशा हे मूळ आहे आणि जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये चालतं किंवा आत्ताच्या समाजामध्ये चालतं की डीजेवरती गाणे लावायचे आणि 4-5 मुली त्या नाचत असतात. म्हणजे या गोष्टीचा त्या तमाशा क्षेत्रावरती किती परिणाम होतो? आता कसं आहे, तमाशाचा प्रेक्षक हा वेगळा, संगीत बारीचा प्रेक्षक हा वेगळा. बरं. संगीत बारीत येणारा प्रेक्षक आज डीजेवर जे बघणारे आहेत, डीजेवर ते काही लोकांना म्हणजे त्यातल्याच बऱ्याच अंशांना, आता तुम्ही म्हणाल एवढे थिएटर महाराष्ट्रात आहेत, साधारण संगीत बाऱ्याचे थिएटर 60-61 आहेत. मग त्यातले 41 एक थिएटर हे आज डीजेवर चालतात. म्हणजे तिथं पेटीवाला नाही, डोलचीवाला नाही, तबलावाला नाही. त्यामुळे त्यांच्यावरती परिणाम झाला. ढोलकीवाले असतील, तबलेवाले, ही माणसं बसूनच राहील ना, त्यांना उदरनिर्वाहच नाही. तो एक डोलचीवाला त्याचं 10-12 माणसाचं कुटुंब चालवतो त्या ह्याच्यावर. मग ह्यांना कामच नाही. मग याच्यासाठी आज हे बंद व्हावं म्हणून बरीच मोहीम त्याच्यावर राबवायला. सुरेखा पुणेकर लावणी सम्राटने त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला. मंत्रालयामध्ये जाणं आहे. परत आपल्या इथे इचलकरंजी ते धोंडराम जावळे म्हणून आहेत, ही त्या संघटनेत म्हणजे डीजे बंद व्हावं म्हणण्यासाठी प्रयत्न करतात. शिवाजी जावळे म्हणून वीरचे आहेत, हे प्रयत्न करणारे लोक आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही गीतांजली म्हणून एक कला केंद्र आहे मोडलिमला, त्याचे मालक अभय कुमार मुसळे यांनी तर प्रकट सांगितले, तर तुम्ही ते थिएटर बघायला गेला तर एक पिक्चर स्टुडिओमध्ये झाडं किंवा संध्याकाळची बघण्यासारखं आहे, इतकं प्रसन्न आहे असं थिएटर आहे. पण ते म्हणले आज डीजेमुळं काय झालंय, इकडं ह्या जी पारंपरिक जी कला आहे म्हणजे घुंगरावर चालणारे त्याच्याकडे येत नाहीत. त्यांनी त्याच्यावर खंत व्यक्त केली आणि म्हणले हे बंद झालं पाहिजे. त्याच्याबरोबर दुसरे एक त्यांचेच मित्र नाशिकचे आमचे सिन्नरला त्यांचं कला केंद्र बापूराव मुसळे म्हणून आहे, त्यांनी हे सांगितलं, आम्ही म्हणले काही झालं तर आम्ही आमच्या थिएटरला कसल्याही प्रकारचं आम्ही डीजे आणणार नाही. मग आता आपल्या इथं इस्लामपूरला एक थिएटर आहे, नूतन सांस्कृतिक कला केंद्र आहे, शोभा छाया लाखे म्हणून त्यांचं आहे. चालतं किंवा नाही ना, आता तिथं चालणं झालंय डीजे मुळे किंवा ह्या डीजे चालू झाल्यामुळं ह्या ज्या पार्ट्या आहेत पारंपरिकला पार्ट्याच येणं झालेत. डीजेकडे त्या ह्याच्यावर नाचायचं आणि 4 पैसे मिळतात. पण त्याला इतका आज त्यांच्या म्हणजे थिएटर मालकाकडून बी विरोध व्हायला लागलाय. मग आता इथं हे थिएटर आपलं सुद्धा पारंपरिक बाज म्हणजे ह्यांनी लावण्या आकाशवाणीला गायलेत आणि बाहेर कुठं कार्यक्रम केला. पण आज हे झाल्यामुळं हे सगळी लोक थांबली गेली आणि ह्याचा एक परिणाम असा होणार आहे, डोंबारी कोल्हाटी समाजातल्या ही पारंपरिक कला त्यांचे नाच गाणं करणे, जर डीजे चालू झाला आणि हे पारंपरिक बंद झालं तर ह्यांच्यात एखादी नाचणारी मुलगी तयारच होणार नाही, गाणारी मुलगीही तयार होणार नाही. म्हणजे ही कुठंतरी लावणी पुन्हा कुठंतरी आपण एखाद्या म्हणजे म्युझियममध्ये बघतो अशा पद्धतीनं ती लावणी बंद होईल. जशी तमाशाची अवस्था झाली तशी आज त्यांचीही तिथली अवस्था झाली, तिथेही मागणी अशी झाल्या. मग त्यामुळं हे लोक आज प्रामुख्याने आहेत की पेटी वाजवणारे, तबला वाजवणारे, डोलची वाजवणारे, हे डीजेमुळं आम्ही काय करायचं असं त्यांच्या शासनाकडे आज त्यांच्या मागण्या आहेत. काही शासनाने त्यांना पत्रही दिलेत तसे बंद करू म्हणून. तमाशा म्हणजे आत्ताच्या काळात पूर्वी लोक हौशी होतेच, मात्र आत्ताच्या काळात तमाशाकडे एका तसं विचार केला तर एका वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. म्हणजे माफ करा परंतु एक मानसिकता लोकांची वेगळी असते किंवा तमाशा क्षेत्रामध्ये ज्या महिला कलाकार असतात म्हणजे त्यांच्या बाबतीत लोकांची मानसिकता वेगळी असते. मग असं का खरंच त्या तशा पद्धतीचे असतात वगैरे? कसं आहे, त्या तमाशापुरतं स्टेजवर जे काम करायचं आहे, एखाद्याबरोबर भूमिका करायची आहे तर ती भूमिका संपल्यानंतर ती एका वाटून जातात, हे एका वाटून जातात. असं काही नाही. त्यांना जी महिला कामाला आहे किंवा थिएटरमध्ये असेल किंवा एक तमाशामध्ये असेल त्यांनाही प्रपंच आहे, मुलं आहेत, त्यांचं कुटुंब आहे. एक नाचणारे असेल तर 10-12 लोकांचं आज कुटुंब चालवतं ते. मग ते तुम्ही असं 4 दिवस तमाशा बघायला गेला आणि ती तुमच्या माग लागल किंवा तुम्हाला ती वाईट नाद लागल असा काही संबंध नाही. मग तुम्ही त्यात डीपमध्ये जाऊन त्या तमाशा जर बघितला तर त्याच्या व्यथा इतक्या आहेत. 18-20 दारिद्र्य जी असेल ती त्यांच्या नशिबाला. म्हणजे यामध्ये काही कलाकारांची पण चुकी असेल असं वाटत नाही का? कारण सादरीकरण करत असताना म्हणजे थोडेसे अपुरे वेशभूषा असेल किंवा
इशारे वगैरे असतील, म्हणजे हा भाग त्याच्यामध्ये येत नाही का? आता कसं आहे, मुळात तमाशात 9 वारी साडीनं तमाशात नाचणारे काम करतात पूर्वीपासून. तसंच संगीत बारीत सुद्धा 9 वारी साडी आणि चाळबिळ वापरून सगळे ते करतात. पण आत्ता जी नवीन जी पिढी, आता जी नवीन ऑर्केस्ट्रा टाईप जी तमाशात आलंय, त्यात नवीन पोरं डान्सर जे आणलेत ती थोडी काही फडाने, काही थोडी छोटी कपडे घालून जी वापर केला त्याच्यावर सगळे नाराजगी आहे माझ्या माणसांची. हे नाही, हे नको आहे त्यात. म्हणजे ह्यांच्यामुळं पूर्वीचा तमाशा बदनाम झाला असं म्हणायचं का? बरोबर आहे, बरोबर आहे. हे नको आहे ना. हे काही लोकांना पाहिजे. आज आता तुम्ही म्हणताय मागणी तसा पुरवठा, ठीक आहे, जिथं लागतंय ती द्या, पण तमाशाचा बाज, मेन जो बाज आहे तो सर्वांनीच सांभाळावा. मग भले ते मोठा तंबूचा फड असेल किंवा पारावरचा फड असेल, याने तो सांभाळावा. मग ते लागतंय ते, हा बाबा तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी गाणे, तर त्यांच्यासाठी गाणे, पण तुमचं सादरीकरणात सुद्धा हे जुनं पारंपरिक जपत झालं. म्हणजे सादरीकरण महत्वाचं आहे. म्हणजे कलाकार ज्या पद्धतीनं सादरीकरण करतो त्याचाच परिणाम प्रेक्षकांवरती त्या ठिकाणी होत असतो. मात्र कलाकारांनी कशा पद्धतीनं सादरीकरण करायला पाहिजे. आता कसं आहे, आता आपण मी हे सांगितलं ह्याच पद्धतीनं, पण त्यांना जसा पुढं प्रेक्षक येईल तसं ती सादरीकरण करा. आता काही फड असे आहेत म्हणतात की जुनं आमचं ऐकूनच घेत नाहीत. मग काही असे लहान फड आहेत ते जुनं सादरीकरण करतात, ते जुनं तुमचं बघण्यासाठीच लोक येतात. पारावरची फड आहेत, असल्या फडाची मागणी व्हायला लागली. मग तशा संगीत बारीत सुद्धा आज हे नाही झालं तर हे सगळे त्या लोकांचा, त्या कुटुंबांचा कलेशी संबंध तुटल. म्हणजे लावणी, आज तुम्ही एखाद्या पुरस्काराला मागणी करायला गेला, ती लावणी गाणारी तिनं एखादा मुखडा गाऊन तर दाखवलं पाहिजे. हा बरोबर, ती लावणी गाते हे तर म्हणली पाहिजे. ते तबला वाजवतोय का ढोलची वाजवतोय, हे सगळी लोक आज त्यातून बंद झालेले आहेत. त्यामुळं आज डीजी बंद व्हावा याच्यासाठी मागणी महाराष्ट्रभर हे लोक करतात. सुरेखाताई पुणेकर सुद्धा किती वेळा तर मुंबईला 2-3 वेळा गेलेत. ही आता जी मी मगाशी नावं घेतलेली, हे दोंडराम जवळे वगैरे, हे प्रत्येक महिन्याला ते हेल्पाड मुंबईपर्यंत घालतात. तमाशाचं तुम्ही व्यवस्थापन करता, म्हणजे एका ठिकाणी एखादा तमाशा असेल तर त्याचं तुम्ही सगळं बघता, म्हणजे ती प्रोसेस कशी असते नेमकी? आता समजा एखाद्या गावात जर तमाशा असेल तर ते बाहेरच्या गावाकडून लोक येणार, ते त्यांचं ते संच असेल किंवा हे सगळं आवराआवर असेल किंवा तयारी त्यांची, हे कसं वातावरण असतं नेमकं? कसं असतंय, आता ते पूर्वीचे तिकीटवर जे कार्यक्रम असायचे त्यावेळी हे सगळ्या गोष्टी त्यांना करावं लागायचं. आता थोड्याफार फरकानं एखाद्या ठिकाणी तंबू वगैरे लावायला लागतोय. तिकीटचे आता काही धंदे राहिलेले नाहीत. तिकीट आता ते घोडे माळेगाव सारखी यात्रा आहे, तिथे 5-7 तमाशे आजही यात्रेला लागतात. मग तिथं त्यांची रुटीन कसं असतं, ती गाड्या गावात आल्या की ते सगळं साहित्य उतरणार. बिगारी लोक म्हणजे कामगार जे असतात ते मोठ्या फडात तर 25, 30, 35 पर्यंत लोक असतात. ते नुसती कामं करायला, म्हणजे तंबू लावणे, तुम्ही ठोकणे, कनाती लावणे, म्हणजे त्या रावट्या लावणे, हा सगळा वास तिने तो सांभाळायचा, पूर्ण लावायचं. मग ती लाईट व्यवस्था असेल तर लाईटीकडे काही जे वायरमॅनचे आहेत त्यांनी लोकांनी ती लाईट वगैरे लावायची. सादरीकरणाच्या वेळेला कुणी सांगायचं नाही की तुमचा आवरा म्हणून काय मॅनेजरने सांगायचं. ते एक सनई आरती टाकली की त्यांना ते ओळखते, आता हे संपलंय, आता आपण वर जायचं स्टेजवर, जे ते आपले कपडे घालून तयार. पुन्हा आणि कार्यक्रम सुटला की ती बिगारी कामगार जे आहेत आपले बिगारी काम करणारे, त्यांचं त्या लोकांचं फार कष्ट पूर्वीपासून ह्या तमाशा याच्यासाठी राहिले. मग तिने ती पुन्हा नाही साहित्य सगळं काढायचं, पुन्हा होतं तिथं त्या गाडीत ज्या होतं त्या गाडीत भरायचं, पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं. अरे म्हणजे त्या फडाचा मालक आपण त्याला म्हणू, त्याच्या काय नेमक्या अडचणी असतात की आता एवढे कलाकार वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलवणं, त्याचा साचा बांधणं, त्या कलाकारांना एकत्रित करणं, तो त्यांना प्रवास करायला लावणं, तिथलं आवरणं असेल, म्हणजे आणि नंतर तमाशा सादरीकरण करणं, असं म्हणजे व्यवस्थापकावरती किती म्हणजे दडपण असतं किंवा बर्डन असतं, आता किती जबाबदारी असते? फड मालकाला त्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मॅनेजर असा मोठ्या फडात असतो. 2-4 मॅनेजर असतात, 2-3. एक तंबूचं बघणारे, ते गाड्या भरून घेणे, एक डिझेल घालणं, एक करणं, एक जेवणाचं बघणे, एक आर्थिक व्यवहार बघणे, अशा 2-3 माणसांच्याकडे जबाबदार असतात. मालकांच्याकडे ही लई येत नाही. आर्थिक जो भार असेल तो मालकाकडं. मग ते पैसे देणे घेणे, त्याचं व्याज असेल काय असेल, त्याचं नफा तोटा हे मालकाने सोसायचं.
पण ह्या गोष्टी बघायला प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळा माणूस असतो. आता पूर्वी फार असे तमाशा कलावंत होऊन गेले ज्यांनी पूर्ण आयुष्य तमाशाला त्या ठिकाणी वाहून घेतलं. अशा कलाकारांना काहीतरी मिळालं पाहिजे किंवा त्या कलेमध्ये ज्याने योगदान दिलं त्याचा काहीतरी मोबदला त्याला मिळाला पाहिजे. मग असं काय घडतं का म्हणजे कोणत्या कलाकाराच्या बाबतीमध्ये किंवा त्यांना आयुष्य घालवून सरकारकडून ह्या गोष्टी त्याला मिळाल्यात किंवा असं काही घडलंय का? आता काय ह्याच्या अगोदर नव्हतं, पण आता ह्या 5-10 वर्षात असं झालंय महाराष्ट्र शासनाने 1-2 पुरस्कार जे देतात. आता महाराष्ट्र शासनाचा विठाबाई जीवन गौरव पुरस्कार आहे, तो एक 10 लाखाचा पुरस्कार आता झालेला आहे. तो पुरस्कार एक शासनात दिला जातो. राज्य शासनाचा एक पुरस्कार दिला जातो, तो एक 5-1 लाखाचा आहे. मग आता एवढी मोठी कलाकार इतकी संख्या आहे, पुरस्कार आहेत 2. त्यात काहीचा नंबर लागतो, काही बिन पुरस्काराचीच जातात. काही आर्थिक बाजू ह्या कलावंताची म्हातारपणात आर्थिक बाजू फार बिकट असते. त्यामुळे त्यांना ते हे मिळणं किंवा ह्या लोकांना काहीतरी त्यांना आणि काही त्यात करता येईल किंवा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करता येईल, जी पेन्शन आहे याच्यात त्या काय म्हातारपणात त्यांना ते मिळावं याची सोय. पण काय आता जेंट्स कलाकार असो किंवा महिला कलाकार असो, आपल्या वयाच्या उत्तरार्धात असताना किंवा वयाच्या शेवटी असताना त्यांना वाटतं का की बाबा माझ्या आयुष्याचं मी एवढं आयुष्य या कलेला दिलं पण माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणजे काय आता म्हातारपण वगैरे तुम्ही म्हणताय, काय मुलं व्यवस्थित असली तर त्याचा सांभाळ होतो. मात्र काही कलाकारांच्या वरती वेळ अशी येते की एक टाइम पोटाला खाणं सुद्धा काही कलाकारांचं मुश्किल होतं. म्हणजे आपले असे अनेक कलाकार आपण बघितलेले आहेत. मग त्यांच्यासाठी हा क्षण असू शकतो का की बाबा माझ्या आयुष्याचं आता सार्थक झालं? कसं आहे, मग जी परिस्थिती आहे की ज्यांना पुरस्कार मिळाला आहे किंवा ज्यांना काही पैसे मिळालेत ते सुखी आहे. पण हे सगळ्यालाच मिळतं असं नाही. नाही ते बरोबर आहे ना. आता काय लोकांच्या मना किंवा अंगातच ती कला असते, म्हणजे त्यांचं आयुष्य जन्मच त्यासाठी झालेला असतो की तमाशा कलावंत असेल किंवा कोणताही कलाकार असेल, पण त्याला ते म्हणजे फील येत नाही. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये तो समाधानी नसतो की. पण काय आहे या गोष्टी काय त्या तमाशाच्या नादानं काही जरा व्यसनाकडे एखादा वळला तर त्याचे पैसे राहत नाहीत. दुसरी गोष्ट काय 1-2% असेल, असे काय सगळेच नाहीत, 1-2% असतील की पैसे शेवटीसाठी 1% की त्याने ठेवलेत उदरनिर्वाहासाठी, बाबा माझ्या म्हातारपणासाठी. पण बाकीच्यानी कुणी ठेवले असतील असं काही मला वाटत नाही. त्यामुळे ते मुलं किंवा हे दुर्लक्ष तर यांच्याकडे केले जातात. मग ते म्हातारपर्यंत व्यवस्थित जाण्यासाठी ह्याने आत्ताच आपली जी मिळवायची उमेद आहे तोचपर्यंत त्याच्यासाठी काहीतरी एखादा 4 पैसे आपल्याला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्या पैशापोटी तर त्यांना आजारपण असेल किंवा त्यांना खाण्याची सोय असेल, काय असेल, हे कुठं मागायची किंवा कोणावर म्हणजे अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. तमाशा कलाकारांकडे या समाजामध्ये दुय्यम भावनेनं बघितलं जातं का? कधी असं तुम्हाला जाणवलंय का? ही पूर्वीपासूनच असून सुद्धा आहे. काय करायचं तमाशा, आता तुम्ही बघा तमाशा कुठल्या गावात गेला त्यानं वरडून सांगायला लागतं आम्हाला नाश्ता नाही, आम्हाला चहा नाही गावाल्या. तीच तुमची एखादा नाटक पार्टी आली किंवा पिक्चर म्हणजे TV सिरियलवाला एखादा आला तर त्याच्यावर मागायच्या अगोदर सगळं पोहोचवत आहे. पण त्यांना का ह्यांना का ही दुय्यम जी भावना बघण्याचा दृष्टिकोन आहे हा जरा हे आहे. मग ती नाचणार नाही म्हणून बघायचं का? मग ती पिक्चर मधले नटे आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही हे आहे. पण त्याच्यापेक्षा ही आज एवढ्या मोठ्या कला करतात, जीव तोडून गातात, नाचतात, घुंगरं एवढे 2-2, 2.5 किलोचे पायात घालून नाचतात, एवढी कला आहे. मग त्यांच्याकडे का तुम्ही त्या नजरेने बघत नाही? म्हणजे आता समाजामध्ये वावरत असताना काय उदाहरणं अशी आहेत की बाबा एखादा तमाशा कलावंत असेल किंवा एखादी महिला तमाशा कलावंत असेल तर त्याची मुलं असतील किंवा मुलगा असेल शिक्षणासाठी समाजामध्ये प्रयत्न करत असतात. मात्र त्या मुलांच्याकडे देखील समाज एका दुय्यम भावनेनं बघत असतो. बाबा तुझा वडील हा असा कलाकार किंवा तुझी आई किंवा तुझे नातेवाईक असे कलाकार. मग हे नैतिकता जी आपण समाजात म्हणतो ही कितपत योग्य आहे? नाही, चुकीचंच आहे ना. मग आता ती कसं बदलायचं? आता चालत आलंय ते तसंच आहे, त्याच नजरेनं त्या कलावंताच्याकडे बघितलं जातंय म्हणून ते अजूनपर्यंत उपेक्षित राहिलेला आहे तमाशा कलावंत. मग त्या महिला असतील पुरुष असतील याने बी जरा काही म्हणजे मुळात हा कलावंत हा गरीब कलावंत आहे ना, कोणाला जळ नाही काही नाही, आपल्या धुंदीत आपल्या नादात
तरी सुद्धा समाज त्याला अजून चौथीच्या मुलाखत त्यांना त्या कले क्षेत्रात इतरांची जशी कला जशी कवटाळली जाते तशी त्या कलेला अजून एवढा मान सन्मान एवढाही नाही. मग आता आहे की काही टॉप लेवलचे कलाकार आहेत, फडमालक आहेत, त्यांना मिळते. पण बाकीचे सरसकट अजून त्यात बरीच आहेत. मग त्यात तुंतून वाजवणार असेल, सुरते असतील, गाणारे असतील, हे लोक आहेत ना अजून जीवापाड त्यांची कला आहे त्यांची. तर यांना सुद्धा त्या माणसाने त्या समाजाने त्यांनाही त्याच्या कलेचा आदर करावा. एक नैतिकतेच्या वरती आपण त्या ठिकाणी बोललो. मात्र तमाशा कलावंत आणि समाज याचं जर का आपण साधर्म्य घालायचं म्हटलं तर काय नेमका तुमचा कलाकारांना काय संदेश असेल आणि समाजाला काय संदेश असेल? कसं आहे, सादरीकरणामध्ये सुद्धा याने अश्लीलता बोलणं किंवा कमरेखाची विनत अच्छा हे त्याने टाळले पाहिजे. आणि समाजानं जसं आज TV सिरियल किंवा हवा येऊन दे हे कार्यक्रम बघतात, याही पद्धतीने ह्या संगीतवारीतला कलावंत असो किंवा तमाशा कलावंत असो, संगीतवारीचा विषय हा एक म्हणजे थिएटरमधला आला, पण हा रोज एक गाव बदलत जातो. तमाशा आला की तो उतरल्यापासून मॅनेजर मालक नमस्कार घालायचा, ते कार्यक्रम संपून सगळे कणात ही गोळा करेपर्यंत नमस्कारच घालायचा त्यानं. अच्छा, जागेसाठी नमस्कार घालायचा, पोलिसाला नमस्कार घालायचा, कोण एखादा आला कोण काय तर व्यसन बिसन करून काय बोलला दादा बाबाच म्हणायचं. म्हणजे त्यानं एवढी मोठी कला असून सुद्धा प्रत्येकाला नमस्कारच घालायचा आहे. अरे बापरे, हे सगळ्यात वाईट आहे. आता महाराष्ट्रातल्या म्हणजे तमाशा कलावंतांसाठी एक चांगला क्षण किंवा एक चांगलं व्यासपीठ आपण जर का म्हटले तर बेल्लेला त्या ठिकाणी तमाशा महोत्सव चांगल्या पद्धतीनं होतो आणि तिथं कलाकारांना त्या ठिकाणी न्याय मिळतो किंवा वेगवेगळ्या तमाशा महाराष्ट्रभरातून येतात, तिथे त्यांचं सादरीकरण करतात. मग ते एक व्यासपीठ कलाकारांसाठी एक अत्यंत चांगलं व्यासपीठ आपल्याला म्हणता येईल का? आता ते महाराष्ट्र शासनाने सुद्धा एवढे पैसे घालून केलं नसतं. एवढे स्वतः ते वसंतराव जगतापांना आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे मित्र परिवार आहे यांच्या माध्यमातून 2-3 दिवस किंवा 4 दिवस असतो हा एवढा मोठा महोत्सव भरतो. त्या महोत्सवाचा उद्देशच एक आहे, पाक तो कलावंत जे काय पडद्याच्या आडाला आहे तो कलावंत स्टेजवर आणून त्याला सन्मानित करणं. 2-3 पुरस्कार दिले जातात, त्या लोकांना सन्मानित केलं जातं. महाराष्ट्रातले सर्वच म्हणजे अभ्यासक, लावणी क्षेत्रातले असून दे, पवाड्याचे असून दे, तमाशाचे असून दे, म्हणजे वगाच्या बाबतीत बघणारे असून हे सगळे लोक येतात आणि ते वेगवेगळे ह्या प्रत्येकाचा हे एक कलावंत आहे, हे एक आहे, हे एक आहे, अशी कलावंत आज प्रसिद्ध व्हायला लागले. काही तिथं येण्यामुळं काही पार्ट्याही प्रसिद्ध झाल्या. हे मोठं सगळ्यात मोठं काम त्याने वसंतराव जगतापांना करतात. बरं, काही त्यांचा त्यात फायदा किंवा त्यातनं काही इनपुट मागं येईल, पैसे मिळतील असं नाही. हे संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या त्या नावानं महोत्सव भरतो. त्या नुसतं नावच असं नाही, महाराष्ट्रातल्या सर्वच जुन्या जाणत्या कलावंतांना ते सन्मानित केले जातात. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे, तमाशात काही महिला कलाकार असतात तुमच्या, म्हणजे नृत्य असेल किंवा विनोदी पण असतात, गाणारे असतात. मात्र तमाशा सोडून इतर जेवण पण त्यांना असतंच, संसार असतो, मुलं बाळ असतात. मात्र त्या समाजात वावरत असताना त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा समाज त्यांना कशा नजरेनं बघतो आता आपल्याला माहीतच आहे. मात्र त्यांना आणि समाजात काय संदेश द्याल तुम्ही? कसं आहे, ते तमाशात काम करतात म्हणून तर आपण आता बघितला, तुम्ही तमाशा सुरू याच्या अगोदर गेला, अगोदरचं त्यांचं वातावरण, त्याला मुलं असतात, नवरा आहे, भाऊ आहे, आई वडील. समाजात वावरत असताना त्यांना कुठंतरी मनाला लाजावं असं वाटत असेल, वाटतंय ना आपण ह्या किंवा ते आपण किंवा बाकीचे लोक म्हणतात हे तमाशात काम करतात. हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आहेच. अच्छा, तो काही बदलला पाहिजे आपण म्हणतोय, पण तो काय अजून आजपर्यंत बदललेला नाही. बदलेल का काय वाटतं? बदललाच पाहिजे, बदलला तरच ही कला टिकल. नाहीतर काय मग तुम्ही आता ते पिक्चर मधले एखाद्याला काय नावं ठेवणार, नाटकवाल्याशी कुणा नावं ठेवणार, सगळेच क्षेत्रातले लोक ते थोडंफार व्यसन करत असतात. पण तमाशगिराचं व्यसन मात्र हे सगळे जग जाहीर. तमाशगिरा हा व्यसन करतो, हे करतो आहे, परंतु तिची कला काय आहे हे बघा, कलेसाठी तिने किती मोठं योगदान दिलंय हे बघा.
आणि याच्यासाठी ही कला ही दोन्ही कले प्रकार टिकण्यासाठी याच्या ज्या ज्या गोष्टीच्या मागणी केलेल्या आहे त्या शासनानं सुद्धा यात निर्बंध घालावे की हे सादरीकरण करा. काल एक खंडोराज गायकवाड म्हणून त्यांनी मागल्या 1 महिन्यात दिलं होतं की आत्ता जी तमाशा महोत्सव होईल शासनाचा, अच्छा, त्यावेळेला म्हणले आम्ही वग सादरीकरण करू. त्यात वगाचं कधी नव्हतं सादरीकरण, वग सादरीकरण करू. तसं संगीत बारीला सुद्धा ह्या पारंपरिक चालवाल तरच तुमचं लायसन ठेवू, नाही तर तुमचं लायसन काही तर तुमची लायसन आम्ही बंद करू असं काही शासनानं त्याच्यावर सांस्कृतिक खात्यानं जर त्याच्यावर दबाव टाकला तर नक्कीच त्याच्यावर हे सुद्धा डीजी सुद्धा बंद होईल. तर नक्कीच आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मधील असणारी एक अत्यंत प्रसिद्ध असणारी आणि लुप्त होत चाललेली कला तमाशा, आणि या तमाशा कलाबद्दल आपण अनेक त्या ठिकाणी पापाबाई बोरगावकर यांच्याशी चर्चा केली. आणि अनेक जे कलाकारांना प्रश्न असतात किंवा फळ मालकाला प्रश्न असतात किंवा समाजात राहणाऱ्या लोकांनी कलाकारांशी कसं वागलं पाहिजे किंवा कलाकारांनी देखील सामाजिकतेचं भान जपत असताना कशा पद्धतीनं सादरीकरण केलं पाहिजे, आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण पापाबाई यांच्याशी चर्चा केली आणि अतिशय सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांना मिळालीच असतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.